हॅलो नमस्ते, मी सुद्धा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आजचा दिवस मला आनंदाचा सुखाचा जावं हीच बाप्पाची चरणी प्रार्थना. आज वार आहे मंगळवार आणि आज फ्रँडचं काम चालू आहे. उद्या झालं आपल्याला 50 लिटर लस्सी पॅकिंग, श्रीखंड 20 किलो, आम्रखंड 20 किलो पॅकिंग करून जयसिंगपूरला पोचवायचं आहे. तयारी चालूच आहे बघा. आत्ता दही सेट करायचं चाललं आहे लस्सीसाठीचं वगैरे. पनीर संध्याकाळच्या लॉटमध्ये आपल्याला घ्यायला लागणार आहे. आणि उद्या भावकीत पण एक आपला कार्यक्रम आहे. तिकडं देवक आणि देवकी म्हणून देवक आणायचं असतं आहे. देवळात जाऊन ते आपल्याला मान दिलं आहे. तिकडं जाणं पण आता महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. कारण त्यांनी आपल्याला आपल्या म्हणजे सण नावाला आल्यानंतर आम्हा दोघांना बोलवलं आहे सुट्टीला सुजाता म्हणून, मिस्टरांना आणि मला. चाललं आहे बघा आता माझं आवरायचं प्लॅनचं काम. बघूया आता आज दिवसभर कसं रुटीन होते. बासुंदी पण आहे. बासुंदी होती आपल्याला 50 लिटर बासुंदी परवा दिवशी गुरुवारी द्यायची आहे. आणि पनीर आणि बासुंदीचं दूध आज आणले. पनीरचं दूध बघूया आता संध्याकाळच्या लॉटमध्ये बसतं आहे का उद्याच्या लॉटमध्ये चाललं आहे. आता सेट करून घ्यायसाठी दहीचं दूध पडलं आहे मशीनला. बासुंदीचं दूध आता फक्त गरम करून साईडला काढले. मी तुम्हाला दाखवते काय काय ब्रँडचं काम चालू आहे. बघत राहा पुढं वारचं. बासुंदीसाठीचं दूध आहे, गरम करून साईडला काढून घेतले. कारण आज मंगळवार आहे, लाईटची गॅरंटी नसते आपल्या इकडं. दुसऱ्या दुधावरती प्रोसेस झाल्यास आता मशीनला पडले लस्सीसाठी दूध. इकडे मशीनला लस्सीसाठीचं दूध पडले, गरम करायचं चाललं आहे. अजून टेम्परेचर आलेलं नाही याचं. लस्सी आपल्याला 50 लिटर उद्याच्याला पॅकिंग करून द्यायची जयसिंगपूरला. यात्रा आपली काल संपली सगळे. आता शनिवारी रविवारी यात्रा झाली सगळी. इकडं अजून मी ऑर्डरसाठीचं दूध आहे. अजून कॅन एक बाहेर आहे. गाडीतच आहे, अजून काढलेलं नाही गाडी. चालेल बघा आता दिवसभरचं शेड्यूल आज खूप बिझी आहे. आणि उद्या आणि कार्यक्रम आहे आपल्याला भावकीत, तिकडं जायलाच पाहिजे. नाही म्हणता येत नाही, कारण देवक आणि देवकीचा मान दिलाय त्यांनी, त्यामुळे तिकडे गेलंच पाहिजे. 11:30 वाजले शरपात्ता. आणि बासुंदी आपली 11ला पडल्या मशीनला. बघा आता किती वाजता बासुंदी आपली बनवून तयार होत्या. मी चालले बघा आता स्वयंपाक करण्यासाठी घरी. येताना मी फक्त आमटी माझी बनलेली होती. सकाळी 8ला दूध आले ह्याला प्लॅन्टला. आणि आता मी घरी जाऊन स्वयंपाक बनवून डबा भरून घेऊन इकडे येणार आहे प्लॅन्टवरती. मला मिस्टर सोडतील नेऊन आता. आणि दही पण आपलं सेट करून सगळं क्लिनिंगची प्लॅन्टची सगळी कामं झाली जातात. आणि आता फक्त बासुंदी बनवायची राहिल्या. डबा आज इकडंच प्लॅन्टवरच आणायला लागणार आहे. काय बासुंदीला 3-4 तास लागतात. चला तर मग आता घरी जाऊन डबा बनवून घेऊन येते इकडं. 1:15 वाजला आहे. मी 11:30ला घरी गेलेले आणि भाकरी बनवून, कोबीची भाजी बनवून, भात बनवून मग मी आता इकडं डबा भरून घेऊन आले. दाखवते तुम्हाला मी आजचं माझं जेवण कसं आहे ते. आता 1:15 वाजले, अजून बासुंदी मशीनलाच आहे. माझा आवाज पाठीमागं मशीनचा तुम्हाला येतच असेल सगळ्यांना. जेवण आहे बघा, दही वगैरे सगळं आणते. दाखवते तुम्हाला मी जेवणात काय काय मेनू. सगळं भरून आणलं ह्याच्यात. ही जेवण ह्याच्यात आहे बघा, भात, दही, बस खाली. तशी वांग्याची आमटी, गरम गरम भाकरी, परत त्याच्यावरती मी लोणचं घातले बघा हे आंब्याचं. आणि कच्ची कैरी मी आणल्या आणि खाली तळा दाखवला तुम्हाला. असा मी पिवळ्या कलरचा कोबीज बनवला आहे, तो कोबीज पण आणला आहे. असं आमचं आजचं जेवण आहे आमचं प्लॅन्टचं. या सगळेजण जेवायला. दुपारचे 3 वाजले आणि बासुंदी आपली बनवून तयार आहे. चाललो आहे बघा आम्ही आता घराकडं. बासुंदी स्टोरेज आपल्या घराकडेच नेणार आहे. आणि पॅकिंग पण तिथंच करायचं आहे बल्कमध्ये. 3 वाजलेत बघा बासुंदीला. 11 वाजता पडलेली बासुंदी.
रस्ता दे मामीला जायला. रॉका पिते का चावीला पाणी एवढं? आंघोळ घालायचं पाणी येते का? 5:30 वाजलेत आणि रॉकीची चाललंय शाही स्नान. श्रुती त्याला शाही स्नान घालायला लागले आज. घासून घालायला लागल्या. 5 शॅम्पूच्या पुड्या लावल्यात, एकदा साबण लावलाय आणि रॉकीला आंघोळ घालायची चालल्या. रॉकी पण गप उभा राहिला आणि इतर वेळेस श्रुती त्याला जरा हे करायला गेली की पळून जाते श्रुती त्याला बघून. श्रुतीचं चाललं बघा आज शाही स्नान रॉकीसाठी. पळून आलं. माग जावा तिथे. रॉकी गप, रॉकी जा तिकडे. रॉकी फ्रेश झाला एकदम आता. आठ दिवसात एकदा आमच्या रॉकीला आंघोळ मिळाली आता. तर दिवसभराच्या रुटीनमध्ये आमच्या रॉकीची आंघोळ पण आहे. मामा आणि भाची दोघं जण मिळून रॉकीचं शाही स्नान घालायला लागले बघा. आणि आम्ही आपलं दोघं, मी आणि आरचू, आम्ही दोघं प्रेक्षक म्हणून बसलो इकडं बघत. इकडे एक अनेक प्रेक्षक आहे आमचा छोटा प्रेक्षक केदार. हा रॉकी गप, रॉकी झाड लवकर जरा अंग झाड जा जरा. रॉकी आमचं सगळं ऐकते. रॉकी लागला दुसऱ्या रॉकीच्या मागं. हाय, हॅलो, नमस्ते. मी स्वतः माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि संध्याकाळचे वाजले 6. चालले आपल्या जेसीसाठी पॅकिंग. जशी पॅकिंग भरपूर प्रमाणात जशी पॅकिंग जमलेलं आहे. 300 बॅगा जवळजवळ जशी पॅकिंग झालं आहे. आंबरखंड चालू आहे बॅगा. ती आंबरखंडची बॅग दाखवू. आंबरखंड झाल्यानंतर श्रीखंड घेणार आहे पॅकिंगला. आणि म्हणून आत्ता संध्याकाळी आपल्याला पोचवायचं आहे सगळं जेसी फुला माल. आरचूची आता सुट्टी संपल्या आणि आरचू आता जाणार आहे. आमचा कॅमेरामॅन जाणार आहे आता ह्याला कवट्याला जाणार आहे. सुट्टी संपल्या आता त्याची एडिटर जाणार आहे. एडिटर आमचा कॅमेरामॅन आता आजपासून नसणार आहे. आम्हाला आता ट्रायपॉड लावूनच काम केलं पाहिजे. कुठून आमचा कॅमेरामॅन आज सुट्टी संपून निघालेला आहे. शाळेत पेपर वगैरे संपून. पावणे 7 वाजलेत रात्रीचे आणि श्रीखंड पॅकिंग अजून चाललेच. आमचं आम्रखंड पॅकिंग झाले. इकडे लस्सीचा ढीक पडलाय पॅकिंग होऊन. आणि मी श्रुतो आम्ही दोघीजण श्रीखंड पॅकिंग करायला. आणि आमचा आरचू मोबाईलवर गेम खेळायला लागलाय. लास्ट डे आरचूचा आजचा. आमचा आरचू आता सुट्टीवर जाणार आहे कवट्याला. ही बघा इथं आहे बघा एवढा श्रीखंड अमृतेश बदाम पिस्ता आणि इलायची फ्लेवर चवदार मस्त असं श्रीखंड. या सगळेजण
आमचा अमृतेशचे श्रीखंड खायला टेस्ट बघा. खूप टेस्टी आणि खूप स्वीट असं श्रीखंड आमचं, या खायला. फायनली सगळं पॅकिंग होऊन आता सगळं जयसिंगपूरला पॅकिंग निघाले. ते रात्रीची वेळ आहे त्यामुळे जरा व्यवस्थित दिसत नाही.